हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दररोजची साडी अगदी 3 मिनिटाच्या आत कशा पद्धतीने नेसायची आहे हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. आणि साईड फिटिंग न करता सुद्धा आपण अगदी परफेक्टपणे साडी नेसू शकतो. कशी नेसायची आहे तर चला पाहूया. तर पहिल्यांदा आधी बघा, आपण डेली यूजसाठी ज्यावेळी साडी नेसतो त्यावेळी आपण आधी नेहमीचा जो आपण परकर असतो तो वापरतो. तर इथे मी परकरच वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे हे जे साडीचं आता टोक आहे, हे साडीच्या टोकाला आधी पहिल्यांदा मी इथे गाठ बांधलेली आहे. ती गाठ बांधायची आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करायला सुरुवात करायची आहे. तर आता इथे मी तुम्हाला परकराचं सांगते. तर परकर बघा, परकराचं कसं असतं, एक्स्ट्रा जो भाग असतो ना, ते काय होतो की त्याच्या अशा चुन्या पडतात, म्हणजे छोट्या छोट्या अशा प्लीट्स पडतात. तर ते काय करायचं, जो परकराचा एक्स्ट्रा भाग आहे तर त्या सगळ्या ज्या चुन्या आहेत, प्लीट्स आहेत, त्या पाठीमागे आपल्याला सेंटरला घ्यायच्या आहेत, जेणेकरून समोरून ना हा परकर जो आहे तो आपला प्लेन दिसला पाहिजे. तर यासाठी ही ट्रिक आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि आता इथे बघा, आपल्या परकराचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे मी साडी टक करायला सुरुवात करत आहे. तर साडी टक करताना पटकन तुम्हाला साडी टक करायची असेल तर या पद्धतीने मी अशी फोल्ड करू शकता. थोडीशी फोल्ड करा आणि त्याच्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला पहिल्यांदा टक करा आणि नंतर मग सेंटरला तुम्ही साडी जी आहे ती टक करू शकता. आता इथे बघा, आपण डेली यूजसाठी ज्यावेळी साड्या वापरतो त्यावेळी क्रेपच्या किंवा जॉर्जेटच्या अशा प्रकारच्या साड्या वापरतो. त्याच्यामुळे ह्या ज्या साड्या असतात त्या नेसायलाही अगदी आपण पटकन नेसू शकतो. पण तरीही तुम्हाला समजा साडी नेसायला जमत नसेल तर तुम्हाला मी वेगवेगळ्या ट्रिक दाखवत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला वेगळी ट्रिक दाखवत आहे. तर व्हिडिओ जो आहे तो नक्कीच तुम्ही पूर्ण पहा. आता इथे बघा, आपण ज्यावेळी डेली यूजसाठी साडी नेसतो त्यावेळी आपण साडी टक केल्यानंतर साडीचा पदर काढतो आणि त्याच्यानंतर साईड फिटिंग करतो आणि नंतरच आपण जे आपली निर्या ज्या असतात साडीच्या त्या काढतो. पण ह्या आजची जी मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला साईड फिटिंग तर अजिबात करायचीच नाही आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की साईड फिटिंग नाही करायची तर मग साडी कशी काय नेसायची, तर तेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी जो आपल्या साडीचा जो पदर काढायचा आहे त्या पदराला जेवढा भाग आपला जाणार आहे साडीचा तेवढा आपल्याला आधी हा भाग आहे तो मोजून घ्यायचा. तर मोजून घ्यायची मी तुम्हाला एक माझी पद्धत दाखवते आहे. मी काय केलं आहे की हा जो साडीचा पदर आहे बघा, तो असा दोन्ही हातामध्ये ती जी डोकं आहे ती धरलेली आहे, तेवढं अंतर घेतलं. आणि त्याच्यानंतर माझं जो लेफ्ट आणि राईट साईडला जिथपर्यंत खांद्यापर्यंतचं जे अंतर आहे ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर, तेवढं अंतर घेतलेलं आहे. म्हणजे एवढं जे अंतर आहे ना ते मी पदरासाठी सोडलेलं आहे. तर हे बघा, मी तुम्हाला परत एकदा दाखवलेलं आहे. 2 हातामधलं आपलं जे अंतर असतं ते आपल्याला धरायचं आहे आणि ते 2 अंतर जे आहे ते, आणि त्याच्यानंतर आपल्या खांद्यामधील जे अंतर असणार आहे ते, अशा पद्धतीने आपल्याला जी आपण अंतर मोजलेली आहेत हाताचं आणि खांद्याचं, तर ते 2 अंतर मिळून जो आपल्याला पदराचा जो भाग आहे ना तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता इथे बघा, मी पदराचा भाग मी साडीचा सोडून दिला आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी निर्या काढायला सुरुवात केली. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पदराचा भाग सोडायचा आहे आणि निर्या आपल्याला आधी काढून घ्यायच्या आहेत. आता इथे निर्या काढताना बघा, पहिली जी निरी असते ती आपण मोठी काढतो, कारण की आता इथे आपण उजव्या साईडपासून निर्या काढायला सुरुवात केलेली आहे. तर पहिली मी मोठी निरी काढली आणि बाकीच्या थोड्याशा लहान निर्या काढल्या. पण इथे ही साडी जी आहे ना ती लांबीला मोठी आहे, त्याच्यामुळे निर्या ज्या आहेत ना त्या तशा मी मोठ्याच काढलेल्या आहेत. आता इथे बघा, 6-7 ज्या निर्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. किंवा तुम्ही अगदी तुमच्या पदराचं जरी केवढं अंतर सोडायचं हे जरी तुमच्या लक्षात नाही आलं ना, तरी तुम्ही साडीच्या पटकन 6 तरी निर्या नक्की काढू शकता. 6 निर्या काढा आणि त्यांच्यानंतर लगेचच तुम्ही पदर जो आहे तो काढू शकता. आता इथे साडी लांबीला जास्त आहे त्याच्यामुळे 6-7 अशा निर्या आलेल्या आहेत. आता इथे काय झालं होतं की वरची ज्या 2 निर्या होत्या त्यांच्यामध्ये स्पेस नव्हता आणि स्पेस नीट नसल्यामुळे मी काय केलं, त्या 2 निर्यांची मी एकच अशी निरी केलेली आहे. आता सगळ्या ज्या निर्या आहेत त्या आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत. एका लाईनमध्ये म्हणजे कुठे निरी कमी जास्त झाली असेल तर ती आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायची आहे आणि सगळ्या निर्या आपल्याला व्यवस्थित अशा टक करून घ्यायच्या आहेत. उजव्या साईडला जो साडीचा भाग आहे तर तो पण आपल्याला व्यवस्थितपणे टक करून घ्यायचा आहे. आता हा भाग टक करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट आता पदर काढायचा आहे. इथे आपल्याला साईड फिटिंग करायची अजिबात गरज लागणार नाही, ते आपोआप होणार आहे. आता इथे साडीचा पदर आपल्याला ज्यावेळी काढायचा असतो तो तुम्हाला पटकन काढायचा असेल तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, साडीचा जो पदर आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे.
पदर फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर प्लीट्स काढायला आपल्याला सुरुवात करायची आहे। आता ही जी पद्धत आहे ना, ही जी पद्धत आहे ती तुम्ही 2-3 वेळा ट्राय केलात ना तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने साडीचा पदर आहे तो काढायचा। इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय, तर पदराच्या प्लीट्स, पहिली जी प्लीट आहे ना ती कशा पद्धतीने काढायची हे तुमच्या लक्षात येईल ना की तुम्ही अगदी पटकन हा साडीचा जो पदर आहे तो काढू शकता। आता इथे बघा सगळ्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत आणि पदर अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे। आता सगळ्या ज्या प्लीट आहेत ते मी परत एकदा सगळ्या एकत्र अशा करून घेते, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं ना त्या ठिकाणी मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र केलेल्या आहेत। आता इथे आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, आता इथे बघा आपण साईड फिटिंग केलेली नाही आहे, निऱ्या काढल्या आणि फक्त आता इथे आपण पदर काढलेला आहे, पण साईड फिटिंग अजिबात अजून आपण केलेली नाही आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साडीच्या ज्यावेळी पदराला आपण पिन लावणार आहोत तर तो जो पदर आहे तो पिन लावण्यापूर्वी पहिल्यांदा खेचून घ्यायचा आहे आणि ही कमरेच्या इथली जी बॉर्डर आहे साडीची ती व्यवस्थित आधी तिथून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पदर जो आहे तो खेचून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खांद्याच्या पाठीमागे हा पिनअप आहे तो आपल्या पदराला करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी पद्धत वापरलात ना तर तुमची साईड फिटिंग जी आहे ती व्यवस्थितपणे येणार आहे, आपल्याला काहीच करावं लागलं नाही आहे। बघा कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आपोआप पडलेल्या आहेत, तिथे आपल्याला काहीही करावं लागलेलं नाही आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर का दररोजची साडी नेसलात ना तर एकदम 3 मिनिटाच्या आत अशा प्रकारची साडी तुम्ही नेसू शकणार आहात आणि अगदी कुठचीही घाई गडबड असू द्या किंवा काही असू द्या, तुम्हाला लगेच तयार व्हायचं असेल तर ह्या पद्धतीचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता। फक्त ही जी पद्धत आहे ती सगळ्याच साड्यांमध्ये उपयोगी पडेल असं नाही आहे, ज्या आपल्या क्रेपच्या, जॉर्जेटच्या, ज्या डेली यूजसाठी आपण ज्या साड्या वापरतो त्या साड्यांमध्ये ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता। आता इथे आपल्याला समोरच्या ह्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या फक्त व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। ह्या प्लीट्स व्यवस्थित करून झाल्या की त्याच्यानंतर आता निऱ्यांना समजा तुम्हाला पिन लावायचा असेल तर निऱ्यांना तुम्ही एक्स पिनचा वापर हा करू शकता। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही जी दररोजची साडी आहे ती नक्की नेसून पहा, अगदी तुम्ही पटकन साडी नेसून तयार होणार आहात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे हॅक्स किंवा ट्रिक्स मी बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहेत, तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहू शकता। तर चला आजचा हा व्हिडिओ हा इथेच आता मी एंड करत आहे। आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।